गुड मॉर्निंग. सकाळी नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो नागपूर एअरपोर्टला. थोड्या वेळा आधीच गेलतो, त्यामुळे एअरपोर्ट बघितलं कसं आहे. ह्याच्या आधी पण खूप वेळा बसले मी, पण त्यावेळेस ब्लॉग बनवत नव्हते आणि स्क्रीन टचचा फोन पण नव्हता माझ्याकडे, त्यामुळे कधी व्हिडिओज काढले नाहीत. जे फ्लाईटमध्ये बसलेले आहेत ना त्यांच्यासाठी नाही, पण जे कधीच बसले नसतील त्यांनी बघा फ्लाईट कशी असते. ते म्हणतात ना डॉक्टरला सांगावं लागतं मी डॉक्टर आहे, इंजिनियरला सांगावं लागतं मी इंजिनियर आहे, पण पहिलवानला सांगावं लागत नाही मी पहिलवान आहे म्हणून, कारण त्याच्या चालण्यावरूनच कळतं की पहिलवान आहे. तसंच माझं झालं आज. खूप जणांनी विचारलं की तुम्ही रेसलर आहात का, बॉडी बघून वाटते. आणि एअर हॉस्टेसने पण विचारलं बॉडी छान आहे, फेस पण क्यूट आहे. तसंच आमची ओळख झाली. त्यानंतर मग त्याने त्यांच्यातर्फे आम्हाला ट्रीट दिले. हे तुम्हाला आता समोर व्हिडिओ बघायला भेटेलच. आणि ते तसं म्हणले ना बॉडी, त्यामुळे मी सारखी सारखी माझी फ्लाईटमध्ये सारखी बॉडीज बघत होते. आणि नागपूरवरून बँगलोरला आलो, कारण आमची कनेक्टेड फ्लाईट होती. बँगलोर टू बेळगाव जायचं होतं, पण फ्लाईटला टाईम होता, त्यामुळं बँगलोरमध्येच आम्ही पिझ्झा खाल्ला आणि थोड्या वेळ टाईम स्पेंड केला, कारण इव्हिनिंगला फ्लाईट होती. कनेक्टेड असल्यामुळे टाईम लागत होता. आणि त्यानंतर मग बँगलोरमधून बेळगावला आलो. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.